आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्रोडक्शन पुणे। लोकसभेला महायुतीला अवघ्या 17 जागा मिळाल्या होत्या, तर मवियाचं पारडं जड राहिलं होतं। महाविकास आघाडीचे एकूण 31 खासदार निवडून आले होते, पण आता विधानसभेत बहुमत मिळाल्यानंतर महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जाते। भाजप राज्यात ऑपरेशन लोटस राबवणार असल्याची माहिती आहे। यासाठी पडद्यामागील हालचालींना वेग येतोय। राज्यात एकीकडे ऑपरेशन लोटसची चर्चा होत असताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यातील राजकीय भूकंपाबाबत सूचक वक्तव्य केले। काँग्रेसचे नेतृत्व आपल्या खासदारांना सांभाळण्यात कमी पडत आहे, त्यामुळे काँग्रेसच्या काही लोकांमध्ये अस्वस्थता आहे। पुढे काय होणार ते आता बघूयात, अशा प्रकारचे विधान बावनकुळे यांनी केलं आहे। बावनकुळे यांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे। काँग्रेसला त्यांची माणसं नीट सांभाळता येत नाहीत, आम्हाला ऑपरेशन लोटस करायची गरज नाही, हे मवियाचे अपयश आहे। त्यांचेच लोक आम्हाला सांगतात की त्यांचे नेते भेटत नाही, निवडून आलेले लोकांना भेट देत नाहीत। मवियातील सर्वच पक्षात अस्वस्थता आहे। हे निवडून आल्यानंतर मतदारसंघातील जनतेला न्याय द्यावा लागतो। तिकडे एकदा निवडून आले की 5 वर्ष कोणी त्यांना विचारत नाही। निवडून आल्यानंतर लोकांसाठी काम करावे लागतात। मतदारसंघातील लोकांना न्याय द्यावा लागतो, त्यासाठी जे पाठबळ लागतं ते पाठबळ त्यांना मिळत नाही। त्यामुळे काही लोक पक्षावर प्रचंड नाराज आहेत, असंही बावनकुळे यांनी म्हटलंय। काँग्रेसचे नेतृत्व हे निवडून आलेल्या खासदारांना, आमदारांना सांभाळण्याकरता योग्य पद्धतीचं त्या ठिकाणी निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना जी पक्षाच्या थाप असते, पक्षाची पाठीवर हात ठेवावा लागतो पक्षाने, तर त्यांच्याकडे खासदारांनी आमदाराकडे दुर्लक्ष आहे काँग्रेस पक्षाचं, त्यांच्या नेतृत्वाचं। काही लोक अस्वस्थ आहेत, तर पुढे बघू काय होतं। आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्रोडक्शन पुणे।